अनुष्का भावसार. मायमनच्या चॅनलवर आपण माझ्या रेसिपीज बघितलेल्या आहेत आणि आज आपण एक नॉनव्हेजची रेसिपी करणार आहोत, चिकन बिर्याणी. तर चिकन बिर्याणी ही त्याला काय काय साहित्य लागतं ते आपण आता प्रथम बघूया. हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हे मी अर्धा तास धुवून पाण्यात भिजत घातलेले आहे. त्याच्यानंतर हे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्यासाठी हा मी कच्चा मसाला वाटून घेतलेला आहे. लाल तिखट आणि हळद आहे. हा आपला घरचा गोडा मसाला आहे. आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट आहे. हे दही आहे. बिर्याणीला दही शिवाय बिर्याणी होत नाही. आणि आपल्याला फोडणीसाठी हा कांदा, हे टोमॅटो बारीक करून घेतलेली आहे. हा कांदा तळून घेतलेला आहे मी चिरून. आपल्याला बिर्याणीत वरतून टाकायचं आहे. हे तेल आहे आणि वरतून टाकण्यासाठी आपल्याला तूप आहे. गार्निशसाठी कोथिंबीर आहे. प्रथम आपण चिकन धुवून घेतलेलं आहे चांगलं. त्याच्यामध्ये आता आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत. अर्धी पेस्ट याला लावायची आणि अर्धी आपल्याला फोडणीत टाकायची आहे. त्याच्यात तिखट, हळद घालणार आहोत आपण. हे दही घालणार आहोत. तसेच थोडं तेल टाकायचं आहे. मीठ घालायचं आहे. आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. आता हे आपण आता मिक्स करून ठेवलेलं आहे. आपल्याला हे साधारण अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. आपण भात करण्यासाठी हे पाणी उकळत ठेवलेलं आहे. या पाण्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. जितकं मीठ पाहिजे तेवढं आपण टाकणार आहोत. त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकणार आहोत. शहाजिरं टाकणार आहोत. लवंग, वेलदोडे, दालचिनी हे सगळं टाकणार आहे. त्याच्यामध्ये आपण मिरी, थोडं तेल घालायचं आहे. आणि ह्या पाण्यात आपण हा भात शिजवून घेणार आहोत. पाऊण किलो तांदूळ घेतलेले आहे 1 किलो चिकन साठी. आपण आता हा 80% भात शिजवून घेणार आहोत. याला तांदळाच्या तिप्पट पाणी टाकायचं आहे आपल्याला भात शिजवण्यासाठी. उपसा भात करायचा आहे आपल्याला. आपण आता हा भात 80% शिजवून घेतलेला आहे आणि 20% आपला तो आता बिर्याणीत शिजणार आहे. चिकन शिजवायला आपण घेणार आहोत. आता प्रथम भांड्यामध्ये मी तेल घालणार आहे. आता आपण खडा मसाला टाकणार आहोत. तेजपान टाकणार आहोत. त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. आता आपण अर्धवट कांदा झालेला आहे आपला. त्यात आपण आता टोमॅटो घालणार आहोत. कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचे. आपण आता
इथे आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत. आपण अर्धी पेस्ट चिकनला लावली होती आणि अर्धी आता फोडणीत टाकणार आहोत. आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट टाकली आपण याच्यात. आपण आता घरगुती गोडा मसाला, थोडं लाल तिखट, हळद टाकणार आहोत. हा स्पेशल बिर्याणी मसाला केलेला आहे तो टाकणार आहोत. तुम्ही बाजारातला आयता देखील बिर्याणी मसाला मिळतो, तो देखील टाकला तरी चालेल, किंवा घरचा केलेला चांगलाच असतो. आता आपलं हे कांदा टोमॅटो मसाले पूर्ण शिजलेले आहेत छान. याला तेल सुटलेलं आहे. आपण यात आता हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहोत. आपण चिकन शिजवत पाणी टाकणार आहोत. आपलं हे चिकन आता शिजलं आहे. आता आपण बिर्याणी करायला सुरुवात करूया. आपण आता बिर्याणीचे थर लावणार आहोत. आपण तांदूळ आणि चिकन शिजलेलं आहे. प्रथम थोडं खाली चिकन घालून घ्यायचं. थोडा मसाला घालायचा आहे आपल्याला बिर्याणीचा. कोथिंबीर टाकायची. तर त्यावर भात टाकणार आहोत. यात बिर्याणी मसाला, कोथिंबीर, तळलेला कांदा घालायचा आहे आपल्याला. आपण हा कुरकुरीत कांदा तळून घेतला आहे थोडा. त्यावर परत आपल्याला लेअर करायची आहे.
पातेल्याच्या खाली आता आपल्याला तवा ठेवायचा आहे. हा तवा गरम करून घ्यायचा. एक 5 मिनिटं फुल गॅसवर ठेवायचा आपल्याला तो, जेणेकरून तवा गरम झाला पाहिजे. आणि त्यावर हे पातेलं एक 5 मिनिटांनी आपण हा गॅस बारीक करणार आहोत, जी आपली ही बिर्याणीला दम चांगला बसेल. बिर्याणी आता तयार झालेली आहे. एकदम सुंदर शिजलेली आहे आपली बिर्याणी. आता ही आपण खाण्यासाठी आपली ही बिर्याणी तयार आहे. आपण याला डिशमध्ये काढूया. तळलेला कांदा याच्यावर गार्निशसाठी टाकणार आहोत. यावर कोथिंबीर घालणार आहोत. मैत्रिणींनो, आपली ही चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. खाण्यासाठी सज्ज व्हा आणि तुम्ही करून बघा. आणि माझ्या या बिर्याणीला लाईक करा, सबस्क्राईब करा.